खूप छान वाटला कारण रामदास स्वामींचं चरित्र मांडण्याचा रघुवीर या सिनेमातनं प्रयत्न केला गेलाय. हेच मुळात एक तर फार मोठं शिवधनुष्य असं मला वाटतंय. पण मला कौतुक याचं आहे की कोणीतरी का होईना की मराठीमध्ये रामदास स्वामींचं चरित्र दाखवण्याचा किमान प्रयत्नाला सुरुवात तरी केली आहे. कारण दासबोध हा ग्रंथ म्हणूनच इतका मोठा आहे किंवा रामदास स्वामींचं कार्य इतकं मोठं आहे की ते 2 तासात मांडणं केवळ अशक्य आहे. परंतु तरी देखील एक अनुभूती म्हणून हा सिनेमा खूप छान आहे. अर्थात सद्गुरूंचा भरभरून आशीर्वाद या सिनेमाला लाभावा अशी सदिच्छा मी करते आणि तो लाभला असेलच, लाभेलच याची मला खात्री आहे. पण प्रेक्षकांनी देखील थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा बघावा कारण आपल्या प्रेक्षकांसाठीच हे नवनवीन प्रयोग केले जात आहेत की वेगळ्या धाटणीचे सिनेमे येऊ घातले आहेत. तर त्याला तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन भरपूर प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. चित्रपटामध्ये भाषणाची संवाद कसं वाटतं तुम्हाला? खरं तर इतक्या पुरातन काळातले हे संवाद आहेत, परंतु तरीही देखील आपण म्हणतो तसं की मनाचे श्लोक सोप्या पद्धतीने उलगडून म्हणजे आपण म्हणतो पाश्चात्य किंवा भारतीय दोन्ही पद्धतीमध्ये ग्रंथांमधनं तेच तत्व सांगितलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं कुठेतरी रामदास स्वामींनी जे तत्व सांगितलंय, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिले, यातनं कुठेतरी तुम्ही कसं जगावं किंवा मार्ग म्हणा किंवा विविध गोष्टीत विविध पावलोपावली आपल्याला जसे एक्सपिरियन्स येत असतात तिकडे आपल्याला वेळोवेळी त्या अभंगातनं मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. फक्त त्याचे अर्थ समजून घेतले पाहिजेत आणि मला वाटतं थोडंसं क्लिष्ट असलं की समजून घ्यायचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे मी म्हणेन खूप तरी देखील भाषा फार सोपी, ओघवती आणि सहज कळेल अशी वापरली गेलेली आहे. त्याच्यामुळे आणि तो काळ आणि तो अख्खा त्या त्या काळात घेऊन जाण्यासाठी सगळ्यांचे केलेले प्रयत्न 1620चा जो काळ आहे तो नक्कीच मांडण्यासाठी केला गेलेला प्रयत्न हा नक्कीच स्तुत्य आहे आणि तो बहुतांशी मला असं वाटतंय की तो साध्य झालेला आहे. चित्रपटातला कुठला क्लायमॅक्स शॉट तुम्हाला असा आवडला की जेणेकरून तुम्ही जरा एकदम चकित झाले? खरं तर सांगायचं तर माझी आई ही बैठकीतली आहे स्वतः. त्याच्यामुळे दासबोधाचे जे अभंग आहे ते सतत त्याचं निरूपण आणि मला असं वाटतं एक कुठला तरी प्रसंग जर मी निवडला तर ते फेअर असणार नाही. कारण कसं असतं मला वाटतं ज्या वेळेला म्हणजे जसं मी म्हटलं की अभंगातनं नेहमीच तुम्हाला काही ना काहीतरी बोध मिळत असतो. पण त्या वेळेला तुम्हाला कुठला मेसेज मिळणं गरजेचं आहे त्या वेळेला तसे सीन तुम्हाला रिलेट होतात. पण मला स्वतःला पर्सनली जो रिलेट झालेला होता तो अर्थात माझे वडील भूषण तेलंग याच्यात होरा भूषण यांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा आणि गणेश या दोघांचा जो सीन होता तो मला विशेष भावला. ते बाबांसाठी म्हणून थोडंसं झुकतं माप देखील होतच, पण त्याच्याही पलीकडे त्याच्यात जो बोध होता की दुसऱ्या कोणीतरी काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं म्हणून तुम्ही तुमच्या मनाची शक्ती ढळू देता कामा नये. तुम्ही तुमच्या मनाला इतकं स्ट्रॉंग केलं पाहिजे की बाकी बाहेर आजूबाजूला कोणी काहीही कसंही बोललं तरी त्याचा तुमच्या विश्वासावरती फरक पडता कामा नये. म्हणून मला तर सीन आवडला. प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा चित्रपटावर? मी मगाशी म्हटलं तसंच की आपले ग्रंथ जे आहेत महाभारत, रामायण, दासबोध जितके कुठले ग्रंथ आहेत आपल्याकडे फार मोठी ग्रंथ संपदा आहे असं मला म्हणतं. आपल्याकडे फार मोठी संपत्ती आहे आणि ती आपण एक्सप्लोअर केली पाहिजे जास्तीत जास्त. तर कोणीतरी पहिल्यांदा रामदास स्वामींचं चरित्र सिनेमा माध्यमातनं प्रेक्षकांकरता घेऊन आलंय तेव्हा मी प्रेक्षकांना आवाहन करीन की जास्तीत जास्त हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघा. कारण हे सगळं जे आहे ही आपली संपत्ती आहे. जसं मी म्हटलं तसंच की अख्खं चरित्र 2 तासाच्या किंवा 2.5 तासाच्या सिनेमात मावणं शक्य नाहीये. मात्र त्यावेळेला तुम्ही ज्या कंडिशनमधनं, ज्या सिच्युएशनमधनं, ज्या परिस्थितीमधनं जात असतात त्यातनं तुम्हाला तुमचा बोध मात्र नक्कीच मिळेल हे मी निश्चित सांगू शकते. तेव्हा भरपूर प्रतिसाद द्या आणि सगळ्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅडम फायनली रघुवीर सिनेमा बघितला, कशा प्रकारे वाटला सर? खूप सुंदर सिनेमा आहे आणि मला असं वाटलं की लहानपणी आपण बऱ्याच गोष्टी वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, मनाचे श्लोक. आणि मला आठवतंय की आमच्या शाळेत माझी शाळा संस्कृत प्रधान होती त्यामुळे हे सगळं स्ट्रिक्टली आमच्या शाळेत फॉलो व्हायचं. पण आपण नाही का जसं पुढे जातो बऱ्याच गोष्टी आपण विसरतो, आपण त्याचा पुन्हा पुन्हा कधी वाचन केलं जात नाही.
तर ते पडद्याआड गेलेलं पुन्हा एकदा बघायला मिळालं, रिकलेक्ट झालं. म्हणजे मला आठवतंय की मला माहिती होतं की आपली जी गणपतीची आरती आहे ती समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आहे, पण आज कुठेतरी ते असं हा नाही मला असं झालं की अरे आपण विसरलो होतो, हे आता आपल्या नव्याने आपल्याला रिकलेक्ट झाल्यासारखं झालं. तर हे विचार जे आहेत समर्थ रामदास स्वामींचे हे पोहोचले पाहिजेत. मगाशी जसं विक्रम प्रीमियर झाल्यानंतर म्हणाला की त्यांनी तो अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय हे विचार पोहोचवण्याचा, आणि त्या निमित्ताने मग ती फिल्म आहे. पण बेसिक थॉट इज की तो विचार पोहोचला पाहिजे. इव्हन शेवटी चित्रपटाचे पण लिहिले की समर्थ हा विचार आहे. समर्थ हा एक विचार आहे. अगदी अगदी बरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रामाणिकपणे केलेला हा प्रयत्न आहे. जो विषय कोणी हाताळत नाही असा विषय हाताळला गेलाय, त्यामुळे लोकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यायला पाहिजे. चित्रपट पाहताना असा कोणता एखादा सीन तुम्हाला वाटला जो सगळ्यात जास्त विलक्षण आहे किंवा अविस्मरणीय? मला असं वाटतं आता बघताना सगळ्यांनाच हा सीन खूप आवडला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट घडून येते. तिथे जोरदार टाळ्या वाजल्या, लोकांनी खूप जयघोष केला. तर मलाही असं वाटलं की तो सीन अगदी मनाला भिडला माझ्या. बाकी सगळ्या चित्रपटाचं लेखन कसं आहे, दिग्दर्शन कसं आहे, कलाकृती सगळ्यांची कामगिरी कशी आहे? खूप सुंदर. स्पेशली ऑफकोर्स विक्रमचं कामच, आणि म्हणजे त्याचं फक्त काम सुंदर, मला असं वाटतं की त्याचा रिसर्च आणि त्यांनी अभ्यास खूप केला असावा असं दिसतंय अगदी. आणि सगळ्या टीमनेच अभिराम भडकमकर यांचे संवाद आहेत आणि निलेश कुंचेरी याने खूप छान केलेले आहे. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? मला असं वाटतं की त्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघायला पाहिजे हा चित्रपट, आणि हे जे विचार आहेत हे नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यासाठी हा चित्रपट बघावा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पिक्चर मस्त होता, एकदम छान, एकदम खूप आवडला. काय सगळ्यात जास्त उल्लेखनीय वाटलं चित्रपटामध्ये? सर्व सीन मस्त होते, सर्वच आवडलं एकदम. मी पहिल्यांदा पाहिलं असं छान picture. लेखन, दिग्दर्शन, सगळ्यांची कलाकृती कशा? सर्वांची कला मस्त होती, छान एकदम. प्रेक्षकांना पाहायला आवडेल का? प्रेक्षकांना पाहायला आवडेल? प्रेक्षकांना पाहायला आवडेल? खूप मस्त एकदम. काय आव्हान असेल आवडला, प्रेक्षकांसाठी? सर्वांना आवडलं. सर्व सीन पहिल्या सुरुवातीपासूनचेच सर्व मस्तच होते. थँक्यू मॅम. थँक्यू एकदम नंबर 1, खूपच आवडलं. मॅडम, तुमचा कसा अनुभव? अंधश्रद्धा नाहीये मुळात म्हणजे, आणि सध्या ज्या घटना घडतायत हे सगळं मनगटात बळ असायला हवं हे खरं समर्थ तेव्हापासून सांगतायत. पण आता होपफुली पिक्चर बघून तरी लोकांना अक्कल येईल आणि लोक स्वतःच्या मनगटात बळ आणतील आणि ही सगळी परिस्थिती लवकरच सुधारेल असं वाटतंय. कारण त्यांनी हे सगळं जे दाखवलंय ते खरंच खूप सुंदर आहे. मी परत मूवी बघू शकतो. सिनेमाच्या दृष्टिकोनाने लेखन, सगळ्यांचं दिग्दर्शन आणि सगळ्यांचं काम वगैरे कशा? सगळ्यांचं मस्तच झालेलं आहे. लेखन पण छान आहे. असं कुठेतरी मिळमामिळव केलेली अशी वाटत नाहीये. जे नॅचरल आहे तेच वाटतं. मॅडम, असा एखादा कोणता क्षण जो सगळ्यात जास्त अविस्मरणीय वाटला? खर तर पिक्चर बघताना म्हणजे नॉर्मली कोणाचा जीवनपट असेल ना तर तो पिक्चर थोडा कंटाळवाणा वाटतो, कारण तो म्हणजे आपल्या बुकवर बेस्ड असतो. पण ह्याच्यात तसं वाटलं नाही. तो एंटरटेनिंग पण होता, ज्ञान देणाराही होता, आणि त्यातली जी आरती आहे ती तर खूपच छान आहे. कारण ती आरती आपण कधीच ऐकलेली नाही खरं तर आता मला वाटतं गणपतीत आता तीच आरती जास्त जोरात चालेल. मॅडम, असा कोणता एखादा क्षण आहे जो सगळ्यात जास्त चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त उल्लेखनीय वाटला? असे बघितले तर सगळेच चांगले आहेत, पण थोडासा हसण्याचा म्हटलात ना तर तो येतो ना यम यम, तो मला आवडला क्षण. म्हणजे त्याच्यावर हसायला पण आलं आणि म्हणजे घाबरायला पण वाटत होतं आणि हसायला पण येत होतं त्याच्यावर. तो खूप छान वाटला मला क्षण. प्रेक्षकांसाठी काय आव्हान? प्रत्येकाने बघणं, रघुवीर पिक्चर बघणं हे आव्हान आहे. मॅडम, तुझ्याकडनं काय शुभेच्छा आणि काय आव्हान? टीमला खूप खूप शुभेच्छा. मराठी पिक्चर सध्या चालत नाहीयेत फार, पण हा पिक्चर प्रेक्षकांनी जरूर चित्रपटगृहात जाऊन बघावा. कारण ह्यातनं तुम्हाला ज्ञानही मिळेल, एंटरटेनमेंट पण मिळेल, आणि सगळ्याच गोष्टींनी चित्रपट अगदी परिपूर्ण आहे. खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच. सर, रघुवीर सिनेमा बघितला आणि आपण स्वतः या सिनेमामध्ये काम केलं, तर कशा प्रकारे एकंदरीत अनुभव होता? रघुवीर सिनेमा अतिशय सुंदर बनवला गेलेला आहे. पहिली गोष्ट, समर्थांचे विचार 2 तासात दाखवणं तर अशक्यच आहे. तरी पण जितके जास्त दाखवता येतील तितके जास्त, आणि आताची जो सिनेमा बघितला आणि आत्ताचे जे चालू आहे राजकारण आणि जे काही घडामोडी सुरू आहेत
त्याला अनुषंगाने बनवलाय असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि समर्थाचा सिनेमा प्रत्येकाने बघावाच. जो भारतीय आहे, सच्चा हिंदुस्थानी आहे, त्यांनी तर हा पिक्चर बघावाच आणि समर्थांचे विचार आचरणात आणावेच. तरच भारत हिंदू राष्ट्र अखंड राहील. खरोखर सुंदर बनवलंय. अतिशय अप्रतिम कलाकृती झालेली आहे. धन्यवाद.